मागणी करणारे बॅनर्स जे आहेत, मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणारे बॅनर्स नाशिकमध्ये झळकलेले आहेत. ठीक आहे, त्यांच्या पक्षाची मागणी करणे योग्य आहे. पण शेवटी मी आधीच सांगितलं की सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्याचे आहे. माननीय मुख्यमंत्री योग्य निर्णय करतील आणि शेवटी निर्णय करताना सर्वच पक्षाला आम्ही सोबत घेऊन त्यांचा समन्वय करून हा निर्णय होत असतो. मी आधीच सांगितलं की एकनाथजी, सुनेत्रा पवारजी आणि आमचे मुख्यमंत्री बसून निर्णय करतील. विदर्भातल्या आज 11 जिल्ह्यांमध्ये ओबीसींचा एल्गार पाहायला मिळणार आहे आरक्षणासाठी. ओबीसी आरक्षणासंबंधी तर सरकारने सकारात्मक भूमिका आता पण घेतलेल्या आहे. जे काही निर्णय 65 वर्षाच्या काँग्रेसच्या सरकारच्या काळात झाले नाही तेवढे सारे निर्णय ओबीसी समाजाकरता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, माननीय देवेंद्र फडणवीसच्या सरकारने घेतले आहे. पण अजून काही मागण्या असतील त्या आम्ही पूर्ण करू. शेवटी आरक्षणाच्या मागणी संदर्भाने तर काही प्रश्न नाही, पण ओबीसीना काही अजून ऍडिशनल सवलती पाहिजे आहेत, त्यांच्या काही मागण्या आहेत, त्या सुद्धा पूर्ण करण्याचा सरकार विचार करेल. पंकजाताईंनी असं म्हटलेलं आहे की निवृत्तीचा कंटाळा राजकारणात निवृत्ती संदर्भात म्हटलंय. काय कुठल्या संदर्भाने पंकजाताई बोलल्या हे मला माहिती नाही. मला वाटतं असा काही त्या कधीच विचार करत नाही. तर धनंजय मुंडे यांनी या संदर्भात असं म्हटलं की सध्या राजकारणाची अतिशय गलिच्छ पातळी झालेली आहे. जातीपातीच्या राजकारणाने राजकारण गाठलेलं आहे. त्यामुळे कधी कधी आम्हालाही वाटतं की राजकारणात राहावं. धनंजय मुंडे कुठल्या संदर्भाने बोलले, पंकजाताई कुठल्या संदर्भाने बोलला, मला काही माहिती नाही. त्यामुळे मी काही टिप्पणी करणे योग्य नाही. खरं तर आपल्या महाराष्ट्राचे संस्कार, संस्कृती जपूनच आपण सर्वांनी राजकारण केलं पाहिजे. पक्ष, विरोधी पक्षांनी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या विकासाचे राजकारण केलं पाहिजे. ही भूमिका महत्वाची आहे. वडिलांच्या खात्याची